आज संध्याकाळी शिवजयंतीनिमित्त पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन काही विद्यार्थी संघटनांनी केलेलं होतं आणि अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोधी अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला। त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचं पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलंय आणि या कार्यक्रमात राजकीय स्वरूप कार्यक्रमाला येईल असा त्यांचा आक्षेप आहे। दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सुद्धा पत्र लिहिलंय। शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाला आणि त्यामुळे पुण्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे। सकल विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांनी या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे आपण जातोय। बालाजी, अमोल कोल्हे यांचं जे व्याख्यान आहे ते पुणे विद्यापीठामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्याला आता सकल विद्यार्थ्यांनी जे आहे ती विरोध दर्शवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व विचाराचा सखोल अभ्यास करून हा सगळं व्याख्यान व्हायला पाहिजे। यातून काहीतरी द्वेष निर्माण होणारे वेगवेगळे संदर्भ तयार होत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भाला विरोध करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी जे आहे ते या सगळ्या व्याख्यानाला विरोध दर्शवलेला आहे। तसं पत्र जे आहे ते कुलगुरूंना दिलेलं आहे। सायंकाळी 6 वाजता 20 तारखेला जे आहे ते अमोल कोल्हे यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे। व्याख्याते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यालाच आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी जो आहे तो विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे एक तणावाची परिस्थिती सुद्धा होऊ शकते असं सुद्धा या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नेमकं कुलगुरू किंवा विद्यापीठाकडून काय कारवाई होते किंवा काय ऍक्शन घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता तरी या सगळ्या व्याख्यानाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।